आता नजर टाकूयात लोकल टू ग्लोबल पातळीवरील काही विशेष घडामोडींवर। प्रवीण महाजनांविरोधात साक्ष दिल्याच्या रागातून गोपीनाथ मुंडेंवर बेछूट आरोप। सारंगी महाजनांच्या सनसनाटी आरोपानंतर प्रकाश महाजनांचा दावा। अशोकराव चव्हाण चांगले नेते, चांगली कामं करतात, पण अधूनमधून घोटाळेही करतात। सांगलीतील कार्यक्रमात पतंगराव कदमांची टोलेबाजी। IPLच्या सट्ट्यात 1.5 कोटी रुपये गमावल्यानं पैसे फेडण्यासाठी सुरू केल्या घरफोड्या। खिडकी तोडून चोऱ्या करणाऱ्या खिडकी गँगला औरंगाबादमध्ये करण्यात आलं जेरबंद। पोस्टर हटवण्यावरून गुजरातमधील राजकोट शहरात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी। पोलिसांनी मारहाण केल्याचा खासदार राजीव सातव यांचा आरोप, तर हिंगोलीत भाजप कार्यालयाची तोडफोड। ओखी चक्रीवादळ पोहोचलं मुंबईपासून 1000 किलोमीटर अंतरावर। मुंबईसह कोकणातील मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना। 2016 मध्ये देशभरात तब्बल 1,51,000 लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू। 80% अपघात वाहन चालकांच्या चुकीमुळे। जम्मू काश्मीरच्या सीमेवर गोळीबारात शहीद होणाऱ्यांपेक्षा रस्ते अपघातात जवानांचा मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त। दरवर्षी सुमारे 1600 जवानांचा जीव जातो अपघातामुळे। व्हॉट्सअपचं आणखी एक नवं फीचर, ग्रुपमध्ये कोणी पोस्ट टाकायची हे आता ॲडमिन ठरवणार। मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद आता पाकिस्तानची निवडणूक लढवणार। मिल्ली मुस्लिम लीग नावाच्या नव्या पक्षाची हाफिजकडून स्थापना। मुंबईतील वडाळ्यात ट्रक टर्मिनलच्या ठिकाणी नवं व्यावसायिक संकुल उभं राहणार। MMRDAचा प्रस्ताव। न्यायदानाला उशीर झाल्यामुळे चक्क सर्वोच्च न्यायालयानं मागितली फिर्यादी महिलेची माफी। 2004 मधील प्रकरण 13 वर्ष रखडल्यानं न्यायालयाची दिलगिरी। जेनेरिक औषधं लिहून देण्याची सक्ती नको, डॉक्टरांनी साकडं घातलं मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाला। अभिनेत्री कंगना राणावतचा पद्मावती चित्रपटाला पाठिंबा देण्यास नकार। 10च खेळाडू क्षेत्ररक्षण करतायत, श्रीलंकेच्या कर्णधाराची अजब तक्रार। भारत श्रीलंकामधील तिसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस खेळाविना थांबला। श्रीलंकेचा रडीचा डाव पाहून विराट कोहलीनं भारताचा पहिला डाव 536 धावांवर केला घोषित।